फ्रेंड्स, आपण चतुर्विध रसायन स्टार्ट केलेलं आहे आणि आज आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आपण खरलीय रसायन, कुपीपक्व रसायन, परपट्टी रसायन हे तिन्ही रसायन घेतलेत आणि आता शेवटचं रसायन म्हणजे परपट्टी रसायन आज आपण घेऊन चतुर्विध रसायन संपवणार आहोत. तर पोट्टली रसायन अगोदर इंटरेस्टिंग सांगते. प्राचीन काळी वैद्य प्रवास करताना औषधी व्यवस्थित ठेवणे कठीण जात होतं, कारण पात्र तुटत असायचं. मग तेव्हा औषधी ठेवण्यासाठी पोट्टलीचा वापर केला जाऊ लागला. आता व्याख्या काय पोट्टली रसायनची? विस्तारित वस्तूंना अल्परूपात आणणे म्हणजे पोट्टली होय. श्लोक विस्तारितस्य वस्तुतः अल्पभवनं पोट्टम पोट्टलती गृह्यती इति पोट्टली. महत्त्व काय तर म्हणजे इम्पॉर्टन्स, पोट्टली कल्पना ही गंधक मूर्छनेचा प्रकार आहे व याची मात्रा फार कमी आहे. पोट्टली रस निर्मिती गंधक द्रवामध्ये पाकविधीद्वारा केला जातो, ह्यामुळे हे कमी मात्रेत अधिक कार्यकारी होते. म्हणजे बघा, आपण पोट्टली रसाची जी निर्मिती आहे ते गंधक द्रवाच्या पाकामध्ये करतो आपण, त्याच्यामुळं हे अजूनच इफेक्टिव्ह होतं आहे. म्हणजे त्याचं काय जे काय कार्य आहे ते आपण डोस जरी कमी दिला तरी तो अधिक इफेक्टिव्ह असतं. आता प्रकार एवढे मी एकूण 9 दिलेत, पण 4-5 पण लक्षात राहिलं तरी ठीक आहे. पोट्टली रसाचं नाव आणि निर्माण विधी: रत्नगर्भ पोट्टली पूटपाक, शंखगर्भ पोट्टली पूटपाक, हेमगर्भ पोट्टली पूटपाक, हंसगर्भ पोट्टली हंस पोट्टली भावना, हेमगर्भ पोट्टली 2 सिक्तायंत्र, लोकेश्वर पोट्टली पूटपाक, हेमगर्भ पोट्टली 1 कपर्द पूरण पूटपाक, रेतोरोधन पोट्टली दुग्धपाक, हेमगर्भ पोट्टली 4 बलिद्रव पाक. एवढं नाही लक्षात राहिलं तरी चालतंय, 3-4 लक्षात ठेवा. आता निर्माण विधी बघायला गेलं तर पोट्टली निर्मितीच्या ॲक्च्युली विविध पद्धती आहेत, पण आपण पहिल्यांदा गंधक द्रव पद्धत बघणार आहोत. वर्णित घटक द्रव्यांना कुमारी स्वरस किंवा वर्णित घटक द्रव्य म्हणजे हे आपण एखादं आपल्याला घटक द्रव्य सांगितलेत जे काय आपल्याला बनवायचे त्यांचे घटक द्रव्य, तर त्या घटक द्रव्यांना कुमारी स्वरस किंवा अन्य द्रव्यांनी मर्दन करायचं अगोदर. मग नंतर शिखराकार किंवा पुगाकार बनवून एक रेशमी वस्त्राने लपेटायचं व सुती धाग्याने बांधतात. वर्णित घटक द्रव्यांना अगोदर कुमारी स्वरसाची द्रव्याने मर्दन करायचं आणि मग नंतर त्याचा शिखराकार बनवायचा आणि रेशमी वस्त्र घ्यायचं, त्याला लपेटायचं व सुती धाग्याने बांधून टाकायचं म्हणजे पोट्टली. त्यानंतर एक मातीचं पात्र घ्यायचं किंवा इनॅमल बॉल किंवा बोरोसिल ग्लास घेऊ शकतो. त्यामध्ये गंधकाला घेऊन त्यात पोट्टलीला पाक हेतू लटकवतात. गंधकाचा मेल्टिंग पॉईंट 120 ते 150 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणून अग्नी मृदू ठेवावी जेणेकरून गंधक जळणार नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लटकवणे हे सगळं करण्यामध्ये दोला यंत्राचा आपण वापर करतो. जोपर्यंत गंधकाचा व्योमवर्ण म्हणजे स्काय कलर होत नाही तोपर्यंतच पाक करायचा. त्यानंतर पोट्टली थंड झाल्यानंतर कापड काढून घ्यायचं, तेव्हा त्या पोट्टलीचा म्हणजे मेटॅलिक साऊंड, म्हणजे त्या पोट्टलीला आपण असं साऊंड त्याचा एकदम असं स्टोनी हार्ड मेटॅलिक साऊंड येतो. तो पोट्टली ते ॲक्च्युली ते जे आहे लक्षण ते पोट्टली सिद्ध लक्षण आहे. सामग्री काय ह्याच्यासाठी तर शराव संपुट, मुशा, रेशमी वस्त्र, मातीचं पत्र. सविरता अवधी ह्याची 10 वर्षे आहे. आता आपण पोट्टली रसायनचं एक्झाम्पल बघतोय. पहिलं एक्झाम्पल ताम्रगर्भ पोट्टली. रेफरन्स याचा रसयोग सागर पार्ट 2. घटक द्रव्य मयूरकंठ ताम्रभस्म जे की 10 कर्ष, कज्जली जे की समगुण पारद घ्यायचे, पारद आणि गंधक 1 कर्ष, शुद्ध गंधक चूर्ण 1 टंक, शुद्ध सुवर्ण 6 रती किंवा 6 गुंजा. 1 रती इज इक्वल टू 1 गुंजा आणि 1 रती इज इक्वल टू 1 गुंजा इज इक्वल टू 125 मिलीग्राम. नंतर आता निर्माण विधी बघायला गेलं तर पहिल्यांदा तर कज्जली निर्माण करायची. या पारद आणि गंधकापासून कज्जली निर्माण करायची आणि मग कज्जली व ताम्रभस्मास मर्दन करून घ्यायचं आणि कुमारी स्वरसाची भावना द्यायची. भावना 7 दिवस पोट्टली सुकवायची, मग रेशमी कापडात बांधणे ज्यावर गंधक पसरले आहे. ही पोट्टली कापडासह द्रवित गंधकासह लटकवली जाते. सिद्धिलक्षण प्राप्त झाल्यानंतर पोट्टली काढायची. आता मात्रा काय ह्याची? 1/2 ते 1 रती, अनुपान अद्रक स्वरस किंवा मध, रिक्वायर्ड टेम्परेचर अप टू 200. का? कारण
आपल्याला माहिती आहे गंधकाचा मेल्टिंग पॉईंट काय. उपयोग काय याचा किंवा इंडिकेशन कफ, स्त्रीदोष, कास, श्वास, ज्वर. सेकंड एक्झाम्पल लोहगर्भ पोटली. घटक द्रव्य लोहभस्म, कज्जली, शुद्ध गंधक चूर्ण, शुद्ध सुवर्ण. लोहभस्म 10 कर्ष, कज्जली 1 कर्ष, शुद्ध गंधक चूर्ण 1 टंक, शुद्ध सुवर्ण 6 रती. निर्माण विधी पोटली निर्माण विधी प्रमाणेच करायचं. म्हणजे काय तर घटकद्रव्य काय काय आहेत, लोहभस्म, कज्जली, शुद्ध गंधक चूर्ण, शुद्ध सुवर्ण. कुमारी स्वरासाची भावना द्यायची. कज्जली अगोदर कज्जली बनवायची, मग नंतर कज्जली बनवल्यानंतर ह्या बाकीच्यांना एकत्र करून कुमारी स्वरासाची मर्दन करायचं. पुगाकार बनवायचा, रेशमी वस्त्राने लेपटायचं, सुती धाग्याने त्याला बांधायचं. मग नंतर स्वेदनयंत्रामध्ये दोलायंत्रामध्ये त्याला लटकवून आपण गंधकाचा वर्ण जोपर्यंत व्यमवर्ण होत नाही तोपर्यंत पाक करायचा आणि नंतर पोटली थंड झाल्यानंतर काढायची. नंतर मात्रा 1/2 ते 3 रती आहे आणि उपयोग त्याचा संग्रहणी, पांडू, कामला, प्रमेह पदार्थ इत्यादी. तर अशा प्रकारे आपण इथं पोटली रसायन संपवलं आहे आणि चतुर्विध रसायन पण आपलं संपलं आहे. मी वरून एक फक्त फ्लोचार्ट सांगते परत एकदा. चतुर्विध रसायन 4 आहेत. खरलीय रसायन, परपटी रसायन, कुपीपक्व रसायन, पोटली रसायन. खरलीय रसायनचे एनसायसमनुसार 2 एक्झाम्पल त्यांनी कोणते दिलेत, श्वास कुठार रस, वातविध्वंस रस. परपटी रसायनचे 2 एक्झाम्पल, लोह परपटी आणि सुधा परपटी. कुपीपक्व रसायनचे 2 एक्झाम्पल, रससिंदूर आणि रसकर्पूर. पोटली रसायनचे 2 एक्झाम्पल, ताम्रगर्भ पोटली, लोहगर्भ पोटली. खरलीय रसायन म्हणजे काय, खलवयंत्राद्वारे निर्मित होत असल्या कारणाने त्यास खरलीय रसायन म्हणतात. मग नंतर त्याचे एक्झाम्पल श्वास कुठार रस आणि वातविध्वंस रस. परपटी रसायन म्हणजे काय, पापडासारखं दिसतं, एकदम थीन पापडासारखं. आणि कशावर टाकायचं, केळीच्या पानावर किंवा पलाश पानावर. थीन पापडासारखं दिसतं, चिपटी पापडासारखं, म्हणून त्याला परपटी रसायन म्हणतात. नंतर त्याचं एक्झाम्पल सुधा परपटी वगैरे आहे. नंतर कुपीपक्व रसायन म्हणजे काय तर काच कुपी